नमस्कार. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाचतुर AI चॅटबॉटचं लोकार्पण करण्यात आलं. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं शिकाऊ उमेदवारी क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचवण्यासाठी महाचतुर AI चॅटबॉट तयार करण्यात आले. यामुळे कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेला नवी गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवंय आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांना एकत्र आणण्याचं महत्त्वाचं काम आता महाचतुर AI चॅटबॉट करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एआयचं इंजिन एक अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतं की ज्याच्यामध्ये ॲट वन क्लिक, ॲट वन गो, विदाउट एनी जिओग्राफी, विदाउट लुकिंग ॲट हु इज युझिंग इट. कारण आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी इज ऑलवेज जेंडर न्यूट्रल. टेक्नॉलॉजी इज ऑलवेज इट इज बेस्ड ऑन फर्स्ट इन अँड फर्स्ट आउट प्रिन्सिपल. त्यामुळे कोणी श्रीमंत आहे, गरीब आहे, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, या सगळ्या गोष्टी ही टेक्नॉलॉजी बघत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म हा जो AI चॅटबॉटच्या माध्यमातून तयार झालेला आहे, इट्स अ वन स्टॉप सोल्युशन फॉर एव्हरी युथ ऑफ महाराष्ट्र. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 अगदी उत्साहामध्ये पार पडली आहे. या क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष पोलीस संघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं यजमानपद यावेळी मुंबईला मिळालेलं आणि यजमान संघानं पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये उत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावलाय. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही संघाचं अभिनंदन केलंय. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचा पोलीस फोर्स देशातल्या सर्वात मोठ्या पोलीस फोर्सपैकी एक आहे. आणि मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान आहे की देशामध्ये प्रोफेशनलिझमच्या बद्दल ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळी सर्वाधिक प्रोफेशनल पोलीस फोर्स म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे पाहिलं जातं. ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून गोदा ते नर्मदा जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं या जलयात्रेचा शुभारंभ पार पडला. महाराष्ट्रातील नद्या एकमेकांना जोडून राज्यात दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प शासनानं केला आहे. भविष्यात राज्यात कुठेही दुष्काळ राहणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मल आणि अविरल गोदावरीला प्राधान्य देत त्र्यंबकेश्वरमध्येही गोदावरी 12माही वाहत राहील यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा आणि जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मिशन भरारी या उपक्रमातून ग्रामीण ते अवकाश हे विजन प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता 5वी ते 8वी मध्ये शिकणाऱ्या जवळपास 9,500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या एकूण 60 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना थेट इस्रो सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळते. या शैक्षणिक सहलीला 27 एप्रिल रोजी जिल्हा नियोजन भवन ठाणे इथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणं, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणं तसंच विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता निर्माण करणं हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. नमस्कार.